स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आज आपण उत्साहात साजरा करत आहोत. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीर जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी बंधू भगिनी तसेच सांगली शहर जिल्हावासीय, आज राष्ट्रध्वजाला वंदन करताना मी सर्वप्रथम स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक न्याय, समान संधी, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प. या अनुषंगाने विकसित सांगली जिल्हा 2047चा विकास आराखडा केला आहे. येत्या 4 वर्षात दरडोई उत्पन्न 2.25 लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट आहे. गत वर्षाच्या 1000 कोटीच्या वार्षिक कृती आराखड्यापैकी जवळजवळ 900 कोटींची उद्दिष्टपूर्ती झाली आहे. या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केलेल्या जिल्ह्यामध्ये कालच सांगली जिल्ह्याचा समावेश झाला असून 16 कोटींचा प्रोत्साहन निधी कालच मंजूर झाला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आणि यंत्रणांचे मी अभिनंदन करतो. जिल्हा वार्षिक योजनेतून यावर्षी 676 कोटी 29 लाख रुपये मंजूर झाले आहेत. ते गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ 150 कोटी रुपयांनी जास्त आहेत. यातून आतापर्यंत शासकीय औषध खरेदीसाठी आणि शल्य साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 5 कोटी, वृक्ष लागवडीसाठी 3.5 कोटी, पोलीस दलाला 27 वाहनांसाठी 3.25 कोटी, जनावरांच्या औषधासाठी 2 कोटी, दूध उत्पादन वाढीसाठी 4 कोटीच्या कामास आतापर्यंत मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जापासून मुक्ती देणं, कर्जामुळे त्याच्या मनावर असणारा तणाव हा दूर करण्याच्या दृष्टीने मोठी योजना. पहिल्या यादीमध्ये जिल्ह्यातील 38,410 पात्र लाभार्थ्यांची नाव आहे. त्यातील जवळपास 32,000 जणांचे आधार प्रमाणीकरण झालं आहे. कर्जमाफीपोटी एव्हाना 21,725 शेतकऱ्यांच्या खात्यावर 156 कोटी 54 लाख जमा केले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी KYC, आधार प्रमाणीकरण आणि फार्मर ID काढून घ्यावा असं आवाहन मी आपल्याला करतो. कारण दिवसेंदिवस आपला देश हा अतिशय आर्थिक शिस्तीने चालावा अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्यापोटी जिल्ह्यातील एकूण 3,83,000हून अधिक लाभार्थींच्या खात्यात 76 कोटी 71 लाख इतकी रक्कम थेट जमा करण्यात आली. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आज अखेर 8 हप्त्यापोटी 613 कोटी अनुदान देण्यात आलं आहे. ॲग्रिस्टॅक योजनेत 5 लाखहून अधिक शेतकऱ्यांना फार्मर ID मिळाली आहे. अवकाळी पावसाने चालू 2 वर्षातील नुकसानीपोटी एव्हाना 168 कोटीचं अनुदान आपल्याला प्राप्त झालं आहे. सांगली पाटबंधारे विभागाकडील विस्तारित टिंबू उपसा सिंचन योजनेची 50% कामे तसेच विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची 70% कामं पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जत तालुक्यातील 65 वंचित गावांनाही सिंचनाचा लाभ होणार आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन करून अवर्षणग्रस्त भागाला पिण्यासाठी व पशुधनासाठी पाणी देण्यात आले. यावर्षीचे पावसाचे प्रमाण पाहता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन मध्ये आता 100 ऐवजी 125 दिवसाचा रोजगार मिळणार आहे. यात सध्या 538 कामं जिल्ह्यात सुरू असून 3,000हून अधिक मजूर कामावर आहेत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारने 40 लक्ष घनमीटर गाळ काढला आहे. 1000 एकरवर गाळ पसरवून शेत जमीन सुपीक बनवली आहे. जलयुक्त शिवार योजनेत 250च्या वर बंधारे, तलाव, रिचार्ज शाफ्ट, नाला खोलीकरण करून भूजल पातळी वाढीचा प्रयत्न केला आहे. हरित ऊर्जा निर्मिती, दिवसा कृषी वीज पुरवठा आणि वीज वितरण व्यवस्था बळकट करणं भर दिला आहे. 37 उपकेंद्रावर एकूण 253 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. 153 कृषी वाहिन्यांद्वारे 1.5 लाख कृषीपंप ग्राहकांना दिवसा वीज मिळत आहे. आतापर्यंत 4,500हून अधिक सौर कृषीपंप बसवले आहेत. 14,000हून अधिक ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेतला. जिल्हा वार्षिक योजनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजमध्ये यावर्षी बर्न ICU, मेल सर्जिकल सेमी ICU, अत्याधुनिक लॉन्ड्री, अत्याधुनिक शवागृह, 4K लॅप्रोस्कोपी आदीद्वारे दर्जावाढ करण्यात आली आहे. या संस्थेतील वर्ग 4 मधील 263 रिक्त पदांची भरती अंतिम टप्प्यात असून लवकरच नियुक्ती आदेश करण्यात येतील.
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य अंतर्गत 9 लाभार्थींना प्रत्येकी 1 लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. जागा खरेदी करू न शकलेल्या 68 लाभार्थींना यावर्षी विनामूल्य शासकीय जमिनी मंजूर केल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सांगली जिल्ह्यात 95,648 कुटुंबांचं सर्वेक्षण झालं आहे. या लाभार्थींच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीचे आजच्या ग्रामसभेत वाचन होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये महिला आणि शेतकरी युवक यांना रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावं, त्यांच्या मिळालेल्या रोजगारातून त्यांच्या घराची आर्थिक स्थिती नीट व्हावी, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो आहोत. लखपती निधी कार्यक्रमातून महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या वर नेण्यात येत आहे. त्यासाठी जून अखेरीच्या 6 महिन्यात 71,830 उद्दिष्ट पूर्तीसाठी विविध बँकांमार्फत 113 कोटी रकमेचं कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे. लेक लाडकी योजनेत प्रत्येकी 5,000 प्रमाणे 1,600 लाभार्थींना पहिला हप्त्यासोबत 80 लाख रुपये वितरित केले आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून 4,470 गरोदर मातांना लाभ दिला आहे. 51 नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी 6 कोटीचा निधी दिला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेतून गतवर्षी 86 कोटीचे विविध उपक्रम विकास कामे केली आहेत. गत शैक्षणिक वर्षात 14,000 विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक तसेच 10,000 अधिक विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली आहे. अॅट्रॉसिटी अधिनियम अंतर्गत मृत्यू प्रकरणातील 9 दिवंगत व्यक्तीच्या वारसांना नोकरी दिली आहे. तसेच वर्षभरामध्ये 77 पीडितांना 83 लाखांची मदत दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्ती विकासासाठी गत आर्थिक वर्षात जवळपास 34.5 कोटीचा निधी दिला असून 452 पैकी 280 कामं पूर्ण आहेत. आंतरजातीय विवाह योजनेतून 106 लाभार्थींना एकूण 53 लाखाचं अनुदान दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान, या अभियानातून खरं म्हणजे लागणारी सगळे दाखले हे वेल इन ॲडव्हान्स आपण घेऊन ठेवण्याची आवश्यकता आहे. जूनमध्ये ॲडमिशनच्या वेळेला धावाधाव करणं, कर्ज माफीनंतरच्या वेगवेगळ्या सर्टिफिकेटची आयत्या वेळेला धावपळ करणं, जातीच्या दाखल्यांची आयत्या वेळेला धावपळ करणं, याच्यापेक्षा अतिशय चांगली आपल्या घरापर्यंत येऊन पोचणारी ही जी योजना आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 65,000हून अधिक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला सांगली जिल्हा आणि शहरासाठी एक खूप मोठा जागतिक बँकेचा प्रोजेक्ट मिळाला आहे. महापालिका क्षेत्रात पूर व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून 591 कोटींच्या प्रस्तावाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात महापालिका क्षेत्रात आज 282 नवे लाभार्थी मंजूर झाले आहेत. PM स्वनिधीतून जवळपास 12,000 लाभार्थ्यांना 32 कोटीचं कर्ज वाटप झालं आहे. स्वयंरोजगार कार्यक्रमात 1,500 बचत गटांना 46,50 लाखाचं कर्ज वितरित झालेलं आहे. महापालिकेची यावर्षी 16 नवीन आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू झाले आहेत. अशा एकूण 33 केंद्रातून नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे. सांगली शहरात हनुमान नगर येथे 30 कोटी रुपये खर्चाच्या नवीन नाट्यगृहाचं बांधकामही सुरू झालेलं आहे. जिल्ह्यातील अनेक विभागांनी यावर्षी अप्रतिम कामगिरी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री उशिरा पोलीस विभागातल्या आपल्या जिल्ह्यातल्या 42 जणांना महाराष्ट्र शासनाचे विशेष पुरस्कार मिळाले. कडेपूर ग्रामपंचायतीने राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2026 अंतर्गत गोल्डन पुरस्कार मिळवला आहे. त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यअधिकारी विशाल नरवाडे व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. जिल्ह्यातील 12 आरोग्य उपकेंद्रांनी राष्ट्रीय तर 31 आरोग्य उपकेंद्रांनी राज्यस्तरीय गुणवत्ता आश्वासन मानके मिळवलेले आहेत. ई-ऑफिस वापरात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.